श्री स्वामी समर्थ. नमः सिद्धम. मी सगळं करतो, देवाची पूजा करतो, प्रयत्न करतो, पण यश मिळत नाही. असं काय आहे जे मला जीवनामध्ये यश नाही मिळत? तर आपण नक्कीच ऐका की यश मिळायच्या पाठीमागे काय आहे. आणि प्रयत्न करतो तरी आपल्याला यश नाही मिळत. उपासना करतो, पूजापाठ करतो, पण मला जीवनामध्ये यश मिळतच नाही. मी जिथे काम करत होते तिथे सुद्धा स्वामी भक्त होते. रोज सकाळी आम्ही भेटायचो. त्याच्यातनं जो एक भक्त होता, मी नाव घेणार नाही, तो रोज सकाळी 1.5 घंटा स्वामींची सेवा करून यायचा. येऊन म्हणायचा, आज मी स्वामींचा मंत्रजाप केला, आज मी स्वामी चरित्र सारामृत वाचलं, आज मी 11 माळी केल्या, आज स्वामींची ही नवीन जे मंत्र होतं ते मी केलं. आज माझी 1.5 घंट्याची सेवा पूर्ण झाली. एक अजून भक्त होता, तो येऊन म्हणायचा सगळ्यांना आल्यावर श्री स्वामी समर्थ. तो कोणाला सुद्धा नमस्कार नाही करायचा, गुड मॉर्निंग नाही म्हणायचा, तो काहीच नाही. नुसतं आल्यावर आपल्यासमोर भेटल्यावर म्हणायचा श्री स्वामी समर्थ. दिवसभर ऑफिसमध्ये काम करायचो आम्ही लोक. काम केल्यानंतर जो भक्त 1.5 तासाची पूजा करून यायचा, तो सतत चिडचिड राग करत राहायचा आणि म्हणायचा, एवढी सेवा केली स्वामींची, 1.5 तास करून आलो, तरी मला बॉसचे ऐकावंच लागतं. ते माझ्यावर चिडतात, माझ्यावर संताप करतात, सगळं काही करतात. काय माहिती काय, मी एवढं करतो तरी रोज मला बॉस काहीतरी बोलतात. रोजचं होतं असं. आणि जो दुसरा भक्त होता तो शांतपणे सगळे कामं करायचा. त्याच्यावर तिचा बॉससुद्धा खुश होता, कारण की वेगळे डिपार्टमेंट असतात, तर त्यांचा बॉससुद्धा त्यांच्यावर खुश होता. असं करता करता दिवस निघाले. त्यांनी खूप प्रयत्न केले. एक्झाम द्यायची होती पुढे भांडण्याकरता, ती एक्झामही दिली, पण त्या एक्झाममध्ये तो यशस्वी झाला नाही. त्याच्यावर जो दुसरा भक्त होता तो यशस्वी झाला आणि त्याचं प्रमोशनसुद्धा झालं. प्रमोशन झालं, तो पुढे भांडला. आश्चर्याची गोष्ट सांगू, तोच जो श्री स्वामी समर्थ म्हणत होता तो भक्त या भक्ताचा बॉस बनवून येऊन गेला. आता ह्याला अजून जास्त चिड यायला लागली. आज बसणं स्वामी सेवा बंद, आता मी काही नाही करणार. खूप केलं, खूप सेवा केली, 1.5 तास सेवा केली, सगळं केलं. ह्याला ह्यानी काही नाही केलं तर याला प्रमोशन मिळून गेलं, ह्याचं जीवनामध्ये सगळं काही चांगलं होतं आहे, ह्याचं लग्नही झालं, ह्याला मुलं बाळ झाले, आणखी नावावरून माझा बॉस बनून येऊन गेला. खूप चिडायचा. तो बॉस बनून आला होता, पण त्याचा व्यवहार सगळ्यांशी खूप चांगला होता. आता मनामध्ये आलं. मग एक दिवस तो बसला होता आणि म्हणाला, मी एवढं केलं तरी माझ्या जीवनामध्ये काय? तोच जो ह्याचा बॉस बनून आला होता त्याने एकच गोष्ट सांगितली, तू 1.5 तास काय, तू 5 तास 10 तास पूर्ण जीवन स्वामी समर्थांच्या सेवामध्ये लावून दे, तरी तुझ्या जीवनामध्ये तुला काही नाही मिळणार. तो म्हणे, का असं काय, मला का नाही काही मिळणार? म्हणे, तू सेवा करतो, तू सेवा केली होती, तुझी अपेक्षा काय होती? माझा दिवस चांगला जायला हवा, माझा बॉस माझ्यावर खुश राहायला हवा, तुझी अपेक्षा ही होती. त्याच्यानंतर तू सेवा केली, तुझी अपेक्षा होती मी एक्झाम क्लिअर करून घेऊ, मी सगळ्यांचा बॉस बनून बसू. म्हणे, हो. म्हणे, तिसरी अपेक्षा तुझी होती माझं लग्न झालं पाहिजे, माझं घरामध्ये परिवार हवा. म्हणे, हो, सगळ्यांची अपेक्षा असते, मी ठेवली तर कोणची मोठी गोष्ट आहे, माझ्या इच्छापूर्ती करता केलं तर कोणची मोठी गोष्ट आहे. तो म्हणाला, मी काही केलं का? तर म्हणे, काही नाही. म्हणे, मी तर नुसतं श्री स्वामी समर्थ म्हणतो. तर म्हणे, हो, पण मी जे श्री स्वामी समर्थ म्हणतो ते माझ्या मनापासून म्हणतो.
मी काही अपेक्षा नाही ठेवल्या. मी काही मंदिरात जात नाही, पूजापाठ करत नाही, सकाळ उठून दीड-दीड 2-2 तास स्वामींना पूजत नाही, ना काही मंत्रोपचार करतो. फक्त जो भेटतो त्याला श्री स्वामी समर्थ म्हणतो. जे काम करतो त्याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ म्हणतो. कोणाला काही सांगायचं त्याच्या पहिले मी श्री स्वामी समर्थ म्हणतो. तर मी काही केलं का? तर म्हणे काही नाही. बस हेच तर आहे ना. मी जीवनामध्ये कधी अपेक्षा ठेवल्याच नव्हत्या. म्हणून स्वामी मला सगळं देत गेले, माझ्याकरता जे योग्य होतं. आता होऊ शकतं तुझ्याकरता काही योग्य नसेल आणि तू स्वामींकडे मागत होता. तुझ्या इच्छा पूर्ण होत नव्हत्या. आजपासून एक प्रण बनव, एक संकल्प कर. मी स्वामी सेवा करीन आहे, पण स्वामींकडनं काही मागणार नाही. स्वामींना एवढंच सांगेन आहे, जे कराल तुम्ही चांगलंच कराल. तू हे बोलणं सुरू कर. बघ तुझ्या जीवनामध्ये बदल घडतो की नाही, तुझं आयुष्य मार्गी लागतो की नाही, तू पुढे वाढतो की नाही, तुला प्रमोशन मिळतात की नाही. बघ तुझी चिडचिड शांत होऊन जाईल, तुझा राग शांत होऊन जाईल, दुसऱ्यांप्रती ईर्ष्या, घृणा, द्वेष जे पण आहे ते तुझं शांत होऊन जाईल. तू करून पाहशील आहे का? तो म्हणे हो, मी करायला तयार आहे. तर म्हणे बस आजपासून संकल्प घे, स्वामी सेवा तू बंद केली आहे ते परत सुरू कर आणि काही नको मागू. 1 माळ कर, 2 माळ कर, तुझी इच्छा असेल तेवढ्या वेळा श्री स्वामी समर्थ. बघ तुझ्या जीवनामध्ये बदल घडून येईल. हेच आपलं जीवन आहे. आपण सेवा करतो, उपासना करतो, प्रयत्न करतो, कष्ट करतो. पण त्या प्रयत्न, कष्ट, उपासना कोणाचं फळ आपल्याला मिळत नाही. त्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठं कारण त्या भक्तांनी सांगून दिलं, ज्याचं जीवन मार्गी लागलं होतं. त्यांनी फक्त एकच सांगितलं, अपेक्षा ठेवू नका, मनात काही विचार आणू नका, माझ्या या इच्छाकरता सेवा करतो हे विचार आणूच नका. तर तुम्ही जीवनामध्ये तुमचं जीवन मार्गी लागेल आहे. करून तर पहा. जर असं आपणही केलं तर नक्कीच जो यश तुम्हाला मिळत नाही आहे, जे तुम्ही उपासना करताय त्याचं यश मिळत नाही आहे, ते यश तुमच्या भाग्यामध्ये तुम्हाला मिळायला लागेल आहे. जर ही माझी सत्यकथा आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रयत्नाला सुद्धा यश मिळेल. फक्त स्वामी सेवा करा, बिना काही अपेक्षा ठेवता, बिना इच्छापूर्तीचा, मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मराठी बोलता येत नाही त्याकरता क्षमा प्रार्थना. तुम्हाला जर माझा अनुभव हा सत्य अनुभव आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.